नमस्कार. स्वराजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण बघूयात हिवाळा विशेष अतिशय चटपटीत असं गाजराच्या लोणच्याची रेसिपी. आपण नेहमी करता आंब्याचं लोणचं, लिंबाचं लोणचं बनवून खातच असतो, पण हिवाळ्याच्या दिवसामध्ये हे भाज्यांचे लोणचे देखील खूप मस्त लागतात. ताजे ताजे बनवलेले हे भाज्यांचे लोणचे करून बघा. अगदी जिभेची चव वाढवणारे अशी हे लोणची आहेत. चला तर मग बघूयात आता याची कृती. गाजराचं लोणचं बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे पाव किलो गाजर. गाजर पाण्याने स्वच्छ धुवून त्याची साल काढून घेतली आणि असे उभे उभे काप करून घेतले आहे. शक्य तेवढे पातळ काप करा म्हणजे लोणचं लवकर मुरतं. आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे 3 ते 4 हिरव्या मिरच्या. ह्या फिक्या ज्या पोपटी हिरव्या मिरच्या आहे त्या मी इथे वापरणार आहे. ह्या मिरच्यांमुळे ह्या लोणच्याची चव खूप वाढते, पण तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही इथे नाही वापरली तरी चालेल. सर्वप्रथम खलबत्त्यामध्ये 8 ते 10 काळी मिरी, 3 ते 4 लवंग आणि थोडासा दालचिनीचा तुकडा आपल्याला कुटून घ्यायचा आहे. हे लवंग, मिरे आणि दालचिनीची पावडर आपण काढून घेऊया. खूप कमी प्रमाणामध्ये असल्यामुळे मिक्सरला बारीक होत नाही, त्यामुळे या प्रकारे आपण वेगळी बारीक करून घेऊ. त्यानंतर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये अर्धा टेबलस्पून धणे, अर्धा टेबलस्पून बडीशोप घेऊया आणि हे देखील किंचित रवाळ असं आपल्याला बारीक करायचं आहे. अगदी फाईन पावडर करू नका. मिक्सर चालू बंद करत आपल्याला हे थोडं बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा, या प्रकारे असं जाडसर मी हे वाटून घेतलं. आता आपल्याला हे एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि हलक्या हलक्या हाताने हे पाखळून घ्यायचं आहे, म्हणजे ही धण्याची जी साल आहे ही वेगळी होईल. ही जी बारीक पावडर आणि धण्याची साल आहे ही वेगळी करून घ्या. आणि ही जी रवाळ अशी उरलेली बडीशोप आणि धण्याची पावडर आहे ही आपल्याला घ्यायची आहे. इथे छोट्या कढईमध्ये मी 3 टेबलस्पून शेंगदाणा तेल गरम करायला ठेवलं आहे. ह्याऐवजी तुम्ही घरगुती वापरातील कुठलंही तेल वापरू शकता. तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता तेल चांगलं गरम झालं, ह्यातून असं धूर निघायला सुरुवात झाली. आता आपण गॅस बंद करूया. हे गरम तेल आता एका पसरट भांड्यामध्ये आपण टाकूया. आता अगदी 1-1.5 मिनिटासाठी हे तेल थोडंसं थंड व्हायची आपल्याला वाट बघायची आहे. खूप गरम तेलामध्ये आपल्याला मसाले घालायचे नाही, नाहीतर ते करपतात. आणि खूप गार तेलामध्ये देखील घालायचे नाही, कारण ते नीट फ्राय होणार नाही. त्यामुळे याची थोडी वाफ कमी झाली, टेम्परेचर थोडंसं कमी झालं की मग आपण यामध्ये हे धणे आणि बडीशोपची पावडर घालूया. मोहरीची डाळ, अर्धा टेबलस्पून मोहरीची डाळ आहे. आपण कुटलेलं लवंग, मिरी आणि दालचिनीची पावडर, पाव टीस्पून हिंग आहे, थोडी हळद, तेलाची थोडी वाफ गेल्यानंतरच हे मसाले घाला, म्हणजे हे नीट तळले जातील आणि करपणार देखील नाही. आता आपल्याला अजून थोड्या वेळासाठी हे जरा गार होऊन द्यायचं आहे. अजूनही हे जरा गरम आहे. सर्वात शेवटी यामध्ये चवीनुसार लाल तिखट घालूया. शक्यतो बॅडगी मिरचीचं तिखट वापरा, म्हणजे रंग खूप छान येतो. हळूच तेलामध्ये टाकून बघा. तिखट आपल्याला अगदीच कोमट तेलामध्ये घालायचं आहे. खूप लगेच हे तिखट करपतं. बघा याला रंग किती मस्त आला आहे. हे मसाले अगदी मस्त तळले गेले. ह्याचा खूप छान अरोमा येत आहे. आता हे पूर्णपणे गार होण्यासाठी 10 मिनिटासाठी आपण बाजूला ठेवून देऊ. रूम टेम्परेचरला येण्याची आपल्याला वाट बघायची आहे. गरम मसाल्यामध्ये आपल्याला गाजर घालायचे नाही. हा मसाला पूर्णपणे गार झाला. आता यामध्ये कापलेली मिरची आणि गाजर घालू. चवीनुसार मीठ घालायचं आहे.
आणि 2 टेबलस्पून लिंबाचा रस घालूया। आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। हे लोणचं मुरायला फार वेळ लागत नाही, तुम्ही अगदी लगेच देखील हे खाऊ शकता आणि 1 दिवसानंतर खाल्लं तर खूपच अप्रतिम लागतं। तुम्ही बघू शकता हे लोणचं मी छान मिक्स करून घेतलं। कलर देखील बघा याला किती मस्त आला आहे आणि अगदीच चटपटीत खमंग असं हे लोणचं तयार झालं। अतिशय चटपटीत असं गाजराचं लोणचं तयार आहे। हे लोणचं तुम्ही कोरड्या हवाबंद बरणीमध्ये शक्यतो फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे 10 ते 15 दिवस देखील सहज टिकतं। हे जे भाज्यांचे लोणचे आहे हे फार टिकत नाही, त्यामुळे ताजे ताजे बनवा आणि खा, खूप मस्त लागतात। फार मुरत ठेवायची गरज नाही, अगदी 1 दिवसात लोणचं मुरतं, त्यामुळे तात्पुरते बनवा आणि खा। खूप मस्त अशी रेसिपी आहे, नक्की करून बघा। आज आपण बघूयात अतिशय चविष्ट आणि झणझणीत असा गाजराच्या ठेच्याची रेसिपी। ही गाजराची कोशिंबीर नाही, हा गाजराचा ठेचा किंवा तुम्ही याला गाजराची चटणी देखील म्हणू शकतात। अतिशय खमंग आणि खरपूस असा हा गाजराचा ठेचा बनतो। रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी, पोळी भाकरी बरोबर खाण्यासाठी तुम्ही हा गाजराचा ठेचा बनवू शकतात। एकदा हा ठेचा बनवला की 4 ते 5 दिवस देखील टिकतो आणि तुम्हाला जर भाजी बनवायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही पोळी भाकरी बरोबर हा खाऊ शकता, मस्त लागतो, भाजीची आठवण देखील येणार नाही। चला तर मग बघूयात आता याची कृती। ठेचा बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 1.5 कप किसलेलं गाजर। गाजर धुवून त्याची साल काढून मी किसून घेतला आहे। माझ्याकडे ह्या पिकलेल्या लाल मिरच्या होत्या म्हणून मी हा वापरणार आहे, नसतील तर तुम्ही हिरव्या मिरच्या देखील वापरू शकतात, पण लाल मिरच्या वापरल्या तर रंग खूप छान येतो ठेचाचा। सर्वप्रथम लोखंडाच्या तव्यावर आपण ही लाल मिरची भाजून घेऊया। अगदी थोडंसं तेल घालणार आहे। तुम्ही बघू शकता मिरच्या छान खरपूस भाजून झाल्या। आता आपण ह्या काढून घेऊ। इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेली लाल मिरची घालूया। 5 ते 6 लसूण पाकळ्या, साधारण 1 ते 1.5 टेबलस्पून भाजलेले शेंगदाणे आहे। तुम्हाला जर अगदीच झणझणीत ठेचा आवडत असेल तर शेंगदाणे नाही घातले तरी चालेल, पण थोडे शेंगदाणे घातले की ठेच्याची चव खूप वाढते। यामध्ये चवीनुसार मीठ देखील घालूया। तुमच्याकडे जर मोठा खलबत्ता असेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये देखील हे कुटून घेऊ शकता। आता आपण हे मिक्सरला थोडं बारीक करून घेऊ। तुम्ही बघू शकता हे या प्रकारे थोडं ओबडधोबडच मी वाटून घेतलं आहे। आता यामध्ये आपल्याला किसलेलं गाजर घालायचं आहे। आता हे फक्त एकजीव होईल एवढंच आपल्याला हे मिक्सरला फिरवायचं आहे। हा ठेचा आहे, चटणी नाही, त्यामुळे अगदी बारीक वाटू नका, किंचित जाडसर ओबडधोबडच हे आपल्याला ठेवायचं आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता या प्रकारे असं ओबडधोबडच मी हे ठेवलं आहे। गाजराचा किस देखील यामध्ये दिसतो आहे, फक्त हे मिळून येईल एवढंच फिरवून घेतलं आहे। इथे तव्यावर साधारण 2 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं आहे। आपल्याला या तेलामध्ये हा ठेचा परतून घ्यायचा आहे। गाजराचा ठेचा आपल्याला 4 ते 5 दिवसासाठी टिकवायचा आहे आणि त्याची चव देखील खमंग व्हायला हवी, म्हणून लोखंडी तव्यावर नेहमी करता ठेचा परतून घ्या। लोखंडाच्या तव्यावर ठेचा परतला की त्याची चव खूप वाढते। तेल गरम झालं की त्यामध्ये हा ठेचा घालूया। लसणाचा कच्चेपणा देखील निघून जाईल आणि गाजर देखील छान थोडे शिजतील। अगदी खूप देखील आपल्याला हा परतायचा नाही, ह्याला सुटलेलं जास्तीचं पाणी निघून गेलं की झालं।
बघा किती सुंदर रंग याला आला आहे. तुम्ही बघू शकता ठेचा मस्त परतून झाला आहे आणि कोरडा देखील झाला आहे. आता आपण गॅस बंद करूया. सर्वात शेवटी कोथिंबीर घालू. चवीनुसार लिंबाचा रस. मिक्स करूया. झालाय हा. आता आपण काढून घेऊया. अतिशय चटकदार आणि झणझणीत असा गाजराचा ठेचा तयार आहे. हा ठेचा पूर्णपणे थंड झाल्यानंतर कोरड्या हवाबंद डब्यामध्ये, शक्यतो फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे 5 ते 6 दिवस देखील खराब होत नाही. आयत्या वेळी गरमागरम भाकरीवर खाऊन बघा. तुम्हाला भाजीची देखील आठवण येणार नाही. जिभेची चव वाढवणारा असा हा गाजराचा ठेचा आहे. हिवाळ्याचा सीझन आहे त्यामुळे आवर्जून करून बघा. आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा.